येवला येथे मंत्री छगन भुजबळ यांची विविध प्रश्नांवर पत्रकार परिषद। आपकी बार फिर से मोदी सरकार, कोई शक? मुझे तो कोई शक नहीं है, कोई शक नहीं। आपकी बार बिल्कुल मोदी सरकार ही भारत वर्ष में राज करेगी, कोई इसमें शक होने की कोई गुंजाइश नहीं है। भविष्यामध्ये मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, खासदारकी कशाचीही अपेक्षा मला नाही। जी भूमिका पक्ष देईल आणि जनता मान्य करेल त्या भूमिकेत मी जात असून त्या भूमिकेत मी जाणार। तुम्ही हे पाहिलं, ओबीसीच्या वेळेला सुद्धा मी अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ओबीसीची रॅली 17 नोव्हेंबरला मी अंबडला अटेंड केली, हजर राहिलो आणि भाषण केलं। खासदारकीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला जेव्हा असं वाटलं की माझ्यामुळे जे चर्चा कोणता सुटत नाही, मी सांगितलं बस, जरी मोदी साहेबांनी किंवा अमित शहाने माझ्यावर विश्वास दाखवला असेल आणि मी तर काही मागितलं नव्हतं ते, पण त्यांनी विश्वास दाखवला, मला द्यायचं ठरलं। पण आता जर काही अडचणी असतील ह्या 3 पार्टीजमध्ये तर मी दूर होतो, मी उभा राहत नाही, लवकर निर्णय घ्या सांगितलं। तर तसं काही मला काय पाहिजे आणि मी तिथे बसणारच आणि नाहीतर मी काय उपोषण करीन या अमुक असलं काहीही नाही। आतापर्यंत जनतेनं जे काय दिलं त्याच्यामध्ये मी समाधानी आहे। सकाळपासून ऊन पडायला सुरुवात होती आणि उष्णता खूप वाढते आहे, मग दुपारचं तर कोणी बाहेर पडायला सुद्धा मागत नाही आणि मग त्या जी लाईन लागते त्याच्यामध्ये फार मोठी अडचण होते। म्हणून सकाळीच जे आहे काय जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क जो आहे आपण बजावला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये भले उन्हात जायचं असेल तर छत्री घेऊन जा, परंतु मतदानाचा हक्क जो आहे तो मात्र प्रत्येकाने बजावला पाहिजे। कारण मतदानाला जायचं नाही आणि मग म्हणायचं या सरकारने महागाई केली, ते असं झालं, ते तसं झालं। अरे ते जगा तुम्ही मतदान केलं का? तू ते तर कर अगोदर। काहीच करायचं नाही, मतदानाला जायचं, फिरायला जायचं कुठेतरी आणि नंतर मग 5 वर्षाची याच्या नावाने त्याच्या नावाने शंख। माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे, 1 मत प्रत्येकाला, टाटाला 1 मत, बिर्लाला 1 मत आणि आमच्या झोपडपट्टीमध्ये गरीब बांधवाला सुद्धा 1 मत, हिंदूला 1 मत, मुसलमानांना 1 मत, त्या मताचा उपयोग करा आणि आपल्याला जो योग्य वाटेल सगळ्यांनी प्रचार केलेला आहे। आता मी म्हणणार महायुतीच्याच उमेदवारांना निवडून द्या, परंतु ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं दुसरं काय त्याप्रमाणे सुद्धा पण मतदान करा असं माझं म्हणणं आहे। कारण नंतर लोक म्हणतात काय लोकशाही, 50% सुद्धा मतदान होत नाही आणि मग ही कसली लोकशाही, असे प्रश्न जे आहेत सगळीकडे विचारले जातात। थँक्यू सर।